या दरबाराच्या दिशेने पावलं पडली. समाधान आणि या विश्वाचं निरीक्षण करतोय. या विश्वाच्या ठिकाणी सत्ता कुणाच्याच आहे. तर या कलिदेवाची हे कुणामुळेच आहे. त्या कैलासनाथामुळं. आणि म्हणून हे कैलासनाथा विराजमानी नागभूषणा नवृद्धा तुझ्या चरण्यात कलिदेव नतमस्तक होतोय. तेव्हा दृश्य रूपाचं नाव होईना अदृश्य रूपाचं दर्शन घेतल्याचा भाग या कलीला आपल्या जीवनात जगलेला आहे. समाधान वाटतंय. आणि समस्त देवता प्रमाण या कलीचा जन्म झाला. ज्यावेळी माझा जन्म झाला मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. दैवी तेज जरी माझ्या अवतीभोवती असलं तर या विश्वाच्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. आणि या उद्देशानं शिव शंभू महादेवाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त ठरलो. हजार वर्षे तपश्चर्या केली. हजार वर्षे तपश्चर्या केली तरी सुद्धा शिव शंभू महादेव मला दर्शन देईना. जोपर्यंत त्या देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत माझा हट्ट काही मी सोडला नाही. पण एवढं करून सुद्धा देव प्रसन्न होत नाही. प्राप्त झालेली दैवी शक्ती आणि त्याच दैवी शक्तीच्या जोरावरती विश्वात अंगारी वाईट शक्ती. हो, विश्वात अंगारी वाईट शक्ती देवाच्या दर्शनासाठी या कलीला आत्मसात केली. या विश्वाची सारी वाईट शक्ती मी आत्मसात केल्यामुळं घडलं तर का माझ्या देवाचा नाव निर्माण झाला. गौरवानी असताना कलिदे पूर्णपणे का पडला. आणि एवढी कठोर भक्ती पाहिल्यानंतर शिव शंभू महादेवासाठी साऱ्या देवतांचं दर्शन मला मिळालं. साऱ्या देवतांनी आशीर्वाद दिले ते दिले. पण जी मी वाईट शक्ती आत्मसात केली त्या वाईट शक्तीवरती प्रभुत्व मला ठेवण्यासाठी जबाबदारी दिली. एवढंच नव्हे तर या विश्वाच्या ठिकाणी युगाची युग पुरुष म्हणून या कलिदेवतेची गणना केली. साम्राज्याची परिस्थिती फार वेगळी आहे. कृत त्रेता आणि द्वापर या तीन युगाच्या ठिकाणी बंधनात असताना कलिदेव तीन युगा एका लिंग आणि दुसरा जीवा धरून देवतेच्या आज्ञेत वर्तन या कलीला ठेवलं. पण साम्राज्य माझ्या युगाला प्रारंभ झालेला आहे. आणि युग प्रारंभ झाल्यानंतर शक्तीचा कैलास मुक्त दोन्ही हस्त मुक्त झाल्यामुळं या विश्वावरती अधिकार माझा. या विश्वात श्रेष्ठ कलिदेव